नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी रसरशीत, मऊसूद असा प्रसादासाठी शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. पौष महिना लागला की कोणत्याही रविवारी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्याकरिता सव्वा वाटी, सव्वा किलो किंवा सव्वा पाव अशा प्रमाणामध्ये शिरा केला जातो. तर आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात असा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे. सव्वा वाटी रवा घेतलेला आहे. तर मी 1 वाटीच रवा घेतलेला आहे. तर बारीक घ्यायचा. जाड रवा असेल तर थोडा मिक्सरमध्ये बारीक करायचा, नाहीतर तसाही घेतला तरी चालतो. इथं मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही सव्वा वाटीचं घेतलेलं आहे. बेसन यामध्ये टाकलं की शिरा आणखीनच चांगला लागतो. त्यामुळे थोडं बेसन टाकायचं. सव्वा वाटी साखर घ्यायची आहे. तर इथं मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे. इथं मी सव्वा वाटी असं गाईचं तूप घेतलेलं आहे. तर गाईचं तूप प्रसादाला घेतलं जातं. तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता. आणि इथं मी काजू, बदाम याचे काप करून घेतलेले आहे. 1 चमचा वेलची पावडर घेतली आणि त्याचबरोबर तुळशीचे पानं पण घ्यायचे आहे. तर प्रसादाला तुळशीचे पानं पण टाकतात. ज्या वाटीने आपण सर्व प्रमाण घेतलं त्याच वाटीने मी इथं दूध आणि पाणी घेतलेलं आहे. म्हणजे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि गॅसवर हे गरम करून घ्यायचं आहे. तर आपण हे गॅसवर ठेवून घेऊया. इथं मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला या छोट्या वाटीतलं तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये काजू, बदाम याचे पूर्ण काप आपण यामध्ये भाजून घेणार आहोत. भाजून घेतल्यामुळं याचा थोडा नरमपणा कमी होतो आणि हे खाताना मस्त कुरकुरीत लागतात आणि शिऱ्यामध्ये टाकल्यावर पण हे नरम पडत नाहीत. ते खातावेळेस असे दाताखाली आले की खूप छान लागतात. तर ते काढून घ्यायचे आणि नंतर यामध्ये अर्ध तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हा रवा यामध्ये टाकून आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे. तर मस्त असा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा. तुम्हाला जास्त लाल पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त लाल भाजू नका. पांढरा करायचा असेल तर कमी भाजायचं. यामध्येच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. हे दोन्ही आपल्याला मस्त या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. अर्धवट रवा भाजला की राहिलेलं तूप आपण यामध्ये टाकून घेऊया. आणखीन हा रवा मस्त असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आपला एकीकडे रवा मस्त भाजत आहे आणि दुसरीकडे दूध पण मस्त गरम झालेलं आहे. तर आता हा रवा भाजल्यानंतर बघू शकता याला तूप सुटलेलं आहे. तर आपला हा रवा पूर्णपणे भाजला. तर यामध्ये आपण दूध टाकून घेऊया आणि हे गरम दूध आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे. थंड दूध यामध्ये टाकायचं नाही. थंड दूध टाकलं की शिरा आपला चिकट होऊ शकतो आणि हे थोडं थोडं टाकायचं. हे लगेच उडू शकतं अंगावर. यामुळं काय करायचं, असं चमच्यावर टाकायचं आहे, डायरेक्ट टाकायचं नाही, म्हणजे ते उडत नाही. शिरा बऱ्याच जणांना मोकळा पण आवडतो. तर मोकळा शिरा बनवायचा असेल तर दूध कमी घ्यायचं आहे आणि जास्त मऊसूद असा नरम हवा असला तर या प्रमाणामध्ये दूध यामध्ये वापरायचं आहे. यामधलं दूध चांगलं आटून झालं की नंतर आपल्याला साखर टाकायची आहे. पूर्णपणे हा कोरडा झाला पाहिजे तरच यामध्ये साखर टाकायची. ओला असताना साखर टाकायची नाही, नाहीतर आपला हा शिरा चिकट होऊ शकतो. हे पाहू शकता असा मोकळा आपला हा शिरा झालेला आहे. तर यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊया. तर ही पूर्ण आपण साखर यामध्ये टाकून घेऊ. तर हे शिरा बनवण्याचं परफेक्ट प्रमाण आहे आणि अशा पद्धतीने केल्यावर हा शिरा मऊसूद होतो. तर ही साखर यामध्ये मस्त अशी विरघळून घ्यायची आहे. यामधली साखर पूर्ण विरघळली आहे आणि मस्त हा शिरा मोकळा झालेला आहे. याला छान असं तूप सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता कडेने मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि यामध्ये ही वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. भाजलेले काजू बदाम टाकून घ्यायचे आणि आणखी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला हा शिरा मस्त असा तयार झालेला आहे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर बघू शकता असा मस्त रसरशीत असा हा शिरा प्रसादाचा तयार झालेला आहे. तर हा खायला पण खूप मस्त लागतो. तुम्ही अशा पद्धतीने सत्यनारायणाचा प्रसाद करून बघा. खूप छान आणि लवकर होतो आणि सव्वा वाटीच्या मापाने हा शिरा केलेला आहे. तुम्ही सव्वा वाटी, सव्वा किलो किंवा सव्वा पाव असं पण करू शकता. तुम्हाला जसा हवा तुम्ही तसा करू शकता.
तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला